हॅलो फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 4 पहा. इन फॉलोइंग फिगर, त्या फिगरमध्ये पहा, या फिगरमध्ये ए पी परपेंडिक्युलर आहे बी सीवर. ओके, ए पी परपेंडिक्युलर बी सी, ए डी दिस लाईन ए डी पॅरलल टू बी सी, ए डी आणि बी सी पॅरलल. देन फाइंड दिस आन्सर. वी हॅव टू फाइंड दिस ABC area of triangle ABC, this triangle ABC and area of triangle BCD. BCD means with this BCD, this triangle. We have to find ratio of these triangles. Now see what we have to write. How can we find? आता तुम्हाला जे गिवन आहे ते लिहायचं आहे इन फिगर. अगोदर इन फिगर काय दिलेलं आहे पहा. ए पी आहे परपेंडिक्युलर, ए पी परपेंडिक्युलर बी सी आहे अँड अनदर ए डी पॅरलल बी सी, ए डी पॅरलल बी सी. हे दोनच गोष्टी गिवन आहेत. हे आहे गिवन. नाव सी वी नो दॅट हिअर व्हॉट कॅन वी राईट. काय लिहू शकतो आता. एरिया ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी. लक्षात घ्या, दिसतो ट्रायंगल ए बी सी, याचा बेस कोणता आहे बी सी आणि हाईट ए पी. ओके, आणि बी सी डीचा पण बी सी डी याचा जरी बेस आपल्याला कोणता घेतो बी सीच आहे. बरोबर. मग काय लिहिता येतं. ट्रायंगल कोणता ए बी सी, ए बी सी ज्यांचं घ्यायचं तेच घ्यायचं. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी and triangle BCD have same base. कोणता सेम बेस आहे सांगा. सेम बेस कोणता आहे BC. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD दोघांचा पण बेस एकाच बेसवर आहे. ABCचा बेस BC आहे, ही हाईट झाली AP, आणि BCDचा पण बेस BCची हाईट जर करायची तर आपण असं डॉटेड लाईननं दाखवू शकतो. सपोज ही हाईट आणि ही हाईट सेमच आहे कारण ती पॅरलल लाईनमध्ये आहे दोन्ही ट्रायंगल. मग लिहायचं कसं ते लक्षात घ्या. जर आपण इथं हाईट दाखवली समजा तर DZ म्हणून फॉर एक्झाम्पल. नो नीड टू राईट, लिहायची गरज नाही, पण आपण अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला AP आणि DZ सारखे म्हणजे बेस पण BC तर कॉमन आहे, सेम आहे. बरोबर, सेम बेस म्हणजे इक्वल बेस BC, आणि हाईट पण AP आणि DZ सारखं आहे. कशामुळे सारखं आहे माहिती आहे का. मग हे जर इक्वल असतील ट्रायंगल, इक्वल बेस आणि इक्वल हाईट असेल तर ते दोन्ही ट्रायंगल इक्वल असतील. बरोबर, असं लिहायचं आपल्याला. कसं लिहिणार पहा. द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड दुसरा कोणता ट्रायंगल बी सी डी, याचे सगळे तिन्ही वर्टायसेस ए बी सी हे तीन वर्टायसेस. एक तर ह्या दोन्ही पॅरलल लाईनवर, एक तर वरच्या लाईनवर ए आहे खाली बी सी, आणि बी सी डीचे पहा वर वर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू त्याचे वर्टायस. बी सी या खालच्या पॅरलल लाईनवर आहे, डी वरच्या पॅरलल लाईन. मग काय पहा, वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड बी सी, ट्रायंगल बी सी डी आर ऑन पॅरलल लाईन, आर ऑन पॅरलल लाईन्स. कोणत्या लाईन्सवर ते ए डी अँड बी सी ज्या पॅरलल आहेत. ओके, पॅरलल लाईन हे सगळे त्याचे वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी, याचे वर्टायसेस ए बी सी अँड बी सी डीचे पण वर्टायसेस पॅरलल लाईनवर आहेत. मग हे दोन्ही ट्रायंगलचे वर्टायसेस पॅरलल लाईनवर असल्यामुळं मग याची जी हाईट ते कोणावर आहेत, पॅरलल लाईनवर आहेत. वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड बी सी डी आर ऑन पॅरलल लाईन्स ए डी अँड बी सी, ए डी आणि बी सीवर आहेत. बरोबर, काय लिहायचं मग पॅरलल लाईनवर असल्यामुळं हे जे डिस्टन्स आहे पॅरलल लाईनमधलं ए पी आणि हे DZ, हे डिस्टन्स काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे किंवा इक्वल असणार आहे. मग काय लिहायचं, लिहिता येतं आपल्याला. हेन्सचा अर्थ म्हणून होतो. हेन्स डिस्टन्स बिटवीन म्हणजे दोन्हीमधलं, बिटवीन कोणत्या मध्ये, बिटवीन मीन्सचा अर्थ मध्ये, बिटवीन टू पॅरलल लाईन्स, टू
parallel lines is height of two triangles. Okay. Hence distance between two parallel lines, म्हणजे या दोन पॅरलल लाईन्सला अंतरमधलं कोणतं फर्स्ट ट्रायंगलची हाईट ए पी आणि सेकंड ट्रायंगलची हाईट इथून परपेंडिक्युलर अशी इथं क्रॉस द हाईट नसते, स्ट्रेट डी झेड आणि ए पी कॉन्स्टंट आहे. हेन्स डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज अ हाईट ऑफ ट्रायंगल, हाईट ऑफ टू ट्रायंगल, आणि हाईट असल्यामुळं आणि मग काय म्हणायचं डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज कॉन्स्टंट, म्हणजे हाईट ए पी आणि डी झेड सेम असणार आहे. बरोबर. मग एक लास्ट स्टेटमेंट लिहितो, डिस्टन्स बिटवीन two parallel lines is constant. Therefore triangle ABC means here what can we understand, काय समजू शकतं आपल्याला की इथं बेस पण कॉन्स्टंट आहे, कोणता आहे बी सी, सेम बेस, आणि हाईट सुद्धा इक्वल. मग ह्या एवढ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलं मी, एक ना एक लाईन तुम्हाला समजून दिली की त्याचा बेस पण सेम आहे बी सी आणि त्याची हाईट हे दोन ट्रायंगलमध्ये आहेत, दोन्ही ट्रायंगल त्याच्या व्हर्टायसेस म्हणजे ए पी आणि डी झेड. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज कॉन्स्टंट, दॅट इज हाईट, मीन्स हाईट ऑल्सो सेम, हाईट्स आर ऑल्सो सेम अँड बेसिस ऑल्सो सेम. मग ट्रायंगल ए बी सी and triangle another BCD have equal heights, आलं लक्षात. कारण ए पी आणि डी झेड सेम आहे. बरोबर. कारण त्या दोन्हीतले डिस्टन्स हे जरी घेतलं ए पी, इथून जरी डिस्टन्स घेतलं, दोन रोडमधलं हे पॅरल असा एखादा रोड असला त्याच्यातलं अंतर सारखंच असतं ना, स्ट्रेट. बरोबर. तशा पद्धतीनं ह्या समजा आहे तर ए पी आणि इथून जरी घेतलं तरी कोणतंही डिस्टन्स दोन पॅरल लाईनमधलं कुठूनही कॉन्स्टंट असतं, सेम असतं. बेस पण इक्वल आणि हाईट्स पण इक्वल आहेत. मग काय लिहावं लागेल, देअरफॉर areas of two triangles of equal bases, म्हणजे बेस पण इक्वल आहे. पहा कोणता आहे, बी सी. ए बी सीचा बी सी आहे आणि बी सी डीचा पण बी सी आहे, इक्वल बेसिस, आणि हाईट पण सेम, कॉन्स्टंट. बरोबर. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स of equal bases and heights equal bases and heights are equal. बेस आणि हाईट जर इक्वल असेल त्यांची, एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसिस अँड हाईट्स आर इक्वल, म्हणजे ते एरिया त्या दोन्ही ट्रायंगलचा इक्वल असेल. देअरफॉर मग काय होणार आहे, देअरफॉर दोन्ही ट्रायंगल इक्वल दाखायचे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी, हे झालं इक्वल. आता याचा रेशो विचारला आहे, कसं करणार मग पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी, याचा रेशो 1:1 येतो. इक्वल आहे म्हणजे काय येतो, 1:1. तुम्ही म्हणताल कसं काय, म्हणजे तुम्ही इक्वल याचा एरिया किती समजा कन्सिडर करा, तुम्ही 10 कन्सिडर करा, 10. मग याचा 10 असेल तर बी सी डीचा पण काय असणार आहे, 10 इज इक्वल 10. मग ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी हे जर घेतलं तर पहा बरं, 10/10 म्हणजे काय, 10 कॅन्सल, मग काय येणार आहे 1/1, 1:1. म्हणजे लास्ट लाईन काय नाही, 1/1. मग याला असं या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल आपल्याला बघा,
area of triangle ABC is to area of triangle BCD equals to 1:1. हे फायनल आन्सर. ओके, अंडरस्टँड. हे व्यवस्थित लिहायचं. समजलं? लाईन टू लाईन समजून घ्या. मी लाईन टू लाईन समजून दिले आणि व्यवस्थित नंतर समजून घेऊन लिहून घ्या. ओके. क्वेश्चन 5. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC. हा जो PQ आहे कोणावर परपेंडिक्युलर आहे? BCवर आहे. आणि AD परपेंडिक्युलर BC. हा जो AD आहे तो BCवरच परपेंडिक्युलर, म्हणजे ते हाईट त्या पर्टिक्युलर ट्रायंगलच्या. देन फाइंड फॉलोइंग रेशिओज. तर खालील रेशिओज काढायचे. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB. हा PQB म्हणजे PQB म्हणजे एवढाच ट्रायंगल PQB. ओके, PQB. ओके, नंतर PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. वेर इज PBC? PBC. हां, या दोन फर्स्ट वन बाय वन आपण पाहू. याच्यामध्ये या दोन ट्रायंगलमध्ये पहा, ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC. पहा, PQB या ट्रायंगलमध्ये PQB आणि PBC. वेर इज PBC? PBC. ओके, हे PBC, PB आणि C. ओके, हे असं. तर या दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट कशी आहे? PBQची हाईट सांगा बरं. PQBची हाईट PQ आहे आणि PBCची पण हाईट त्या एखाद्या व्हर्टेक्समधून अपोजिट साईडला जे परपेंडिक्युलर असतं त्याला हाईट म्हणतात. लक्षात द्या, हा व्हर्टेक्स आहे PQBचा व्हर्टेक्स P समजा. P वरून इथं हाईट BQवर. ही PBQची पण हाईट PQ आहे आणि PBCची व्हर्टेक्समधून समोरील साईडला परपेंडिक्युलर, अपोजिट साईडला परपेंडिक्युलर, म्हणजे PQ हाईट PQ कॉन्स्टंट आहे. म्हणजे ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC हॅव सेम हाईट्स. सेम हाईट PQ. आता PQ सेम हाईट आहे. PQBची पण PQ आणि PBCची पण हाईट काय आहे? PQ आहे. ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC have same height, which is that PQ. The statement आठवा, areas of triangles. हे स्टेटमेंट अगोदरच घेतले मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा सांगितले. एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स are proportional to their corresponding bases. लक्षात घ्या, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स म्हणजे PQ इक्वल आहे. PQB आणि PBC मध्ये PQ हाईट इक्वल आहे. एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर, कोणासोबत प्रोपोर्शनल असतात? टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. मग हाईट जर इक्वल असेल तर त्याचा रेशो बेससोबत इक्वल असतो. मग पहा, हे दोन ट्रायंगल आपण डायरेक्टली लिहू शकतो. या स्टेटमेंट या लाईनवरून आपण काय लिहू शकतो? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQB हा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन, लुक ॲट हिअर, कॉन्स्टंट. लक्ष द्यायचं, समजून घ्यायचं. मी सांगेल तेव्हा शेवटी नंतर लिहायचं. ध्यान दिलं की ज्ञान होतं. लक्ष द्या. PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि PBC. एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQ तर हाईट सेम आहे, इथं सांगितलं आहे. एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग करस्पॉन्डिंग बेस कोणता आहे सांगा? PQBचा बेस कोणता आहे? हाईट तर PQ सेम आहे, बेस कोणता आहे? डायरेक्ट बेस लिहतो BQ, करस्पॉन्डिंग बेस. PQBचा बेस BQ किंवा QB आणि PBCचा बेस BC. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ द फर्स्ट.
इथं फर्स्ट नंबर लिहतो, फर्स्टचा आन्सर. ओके, आता सेकंड करतो. सेकंड, सी व्हॉट इज इन सेकंड. सेकंडमध्ये पहा कोणते दोन ट्रायंगल आहेत लक्षात घ्या. PBC आणि ABC. वेर इज PBC? PBC, PBC. लुक ॲट रोटेशन ऑफ माय फिंगर. इकडे लक्ष द्या कसं PBC. ओके, अँड ABC. ABC. ओके, हे दोन. तर याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे, बेस का हाईट? पहा PBC याच्यामध्ये BC कॉन्स्टंट आहे, बेस. पहा PBC मध्ये बेस कोणता आहे? BC आहे. आणि ABCचा पण बेस BC आहे. याच्यात हाईट कॉन्स्टंट नाही, बेस कॉन्स्टंट आहे. मग काय लिहावं लागेल? PBC ट्रायंगल, पहा PBC बेस BC आणि ABCचा पण बेस BC आहे. ओके, BCच आहे. मग काय लिहायचं? ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल, बिग ट्रायंगल ABC and triangle ABC have same base कोणता? BC. बेस सेम आहे. मग फक्त इथं हीच प्रॉपर्टी, फक्त इथं हाईटच्या जागेवर बेस टाकायचं आणि हे बेसेस इथं आणि इथं बेसच्या जागेवर हाईट, एवढंच चेंज करायचं. मग यशाला असं लिहायचं. पहा काय areas of two triangles with, आता याच्यात बेस इक्वल आहे का हाईट? सेम बेस म्हणजे इक्वल आहे बेस. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर, हे पहा एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स होतं, ती काय केलं? फक्त इक्वल बेसेस आर proportional to their corresponding heights. ओके, जर बेस इक्वल असेल तर काय स्टेटमेंट लिहायचं? एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसेस, इथं इक्वल हाईट्स होतं, आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. आता बेस इक्वल येतं, एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसिस आर प्रोपोर्शनल, बाकीचे शब्द असेल तसेच, आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस इक्वल असेल तर करस्पॉन्डिंग हाईट्स, आणि हाईट्स इक्वल असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतात. पहा एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC मीन धिस PBC, याच्यात बेसिक कॉन्स्टंट आहे, इक्वल बेस आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC याच्यामध्ये ABCचा पण बेस कोणता आहे? BC, आणि PBCचा पण कोणता आहे बेस? BC. मग त्याच्या हाईटच्या एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसेस BC इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. मग याची लहान कोणता आहे? PBCची हाईट कोणती आहे? PBC याच्या करस्पॉन्डिंग बेस तर इक्वल आहे BC. PBCचा BC आणि ABCचा बेस BC. मग त्याच्या हाईटच्या करस्पॉन्डिंग प्रपोर्शनल असणार. मग PBCची हाईट सांगा कोणती आहे? PQ इक्वल टू PBCची हाईट PQ आणि ABC, हाईट ऑफ ABC इज वॉट? हाईट ऑफ ABC's height is AD, PQ upon AD. So this is the answer of second. Okay, understand? Now third, what is second? We solved these one, these two. Now third, ABC and ADC. See, where is ABC? Look at again rotation of my finger. ABC, this big triangle ABC and ADC. Where is it? ABC बिग ट्रायंगल आणि ADC काय दिसतं पहा. काय कॉन्स्टंट आहे? बेस तर कॉन्स्टंट नाही आहे. ABCचा बेस कोणता आहे? BC आणि ADCचा बेस कोणता आहे? DC. मग बेस नाही कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंट काय? हाईट कॉन्स्टंट आहे. पहा लक्षात येतं का? ABC याच्यामध्ये हाईट कोणती आहे? ABCची हाईट AD, वर्टेक्समधून अपोजिट साईडला परपेंडिक्युलर, ही AD हाईट झाली.
आणि ए डी सीची पण हाईट ए बी सीची पण हाईट काय आहे ए डी आहे आणि ए डी सी डाऊन साईडचा ट्रायंगल ए डी सीची हाईटसुद्धा ए डीच आहे. सेम हाईट कोणती आहे ए डी हाईट आहे. आपण एड्यावनी करायचं लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्यायचं ध्यान द्यायचं. पहा ट्रायंगल ए बी सी हा वरचा बिग ट्रायंगल ए बी सी अँड ए डी सी अँड ट्रायंगल ए डी सी have same heights, which is same height. ABC ची height AD and ADC ची पण height AD. बरोबर. Triangle ABC and triangle ADC have same height AD. कोणती height आहे ती? Same height AD. मग आता हे height सेम असेल तर पुन्हा हीच प्रॉपर्टी काय लिहावं लागेल? एरियाज ऑफ ट्रायंगल पार्टच ठेवायचं तर न पाहता लिहिलं. एरियाज ऑफ ट्रायंगल न पाहता लिहिता आलं पाहिजे. ट्रायंगल्स विथ आता हाईट इक्वल आहे मग काय लिहायचं विथ इक्वल हाईट्स आर proportional टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. बरोबर ना. इक्वल हाईट्स असल्यावर आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस आणि इक्वल बेसिस असले आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसिस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग काय येईल बेसिस. आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. ओके बेसिस हाईट इक्वल द करस्पॉन्डिंग बेसिसच्या. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल धिस ABC बिग ट्रायंगल ABCचं हाईट AD आहे. ओके सेम अँड एरिया ऑफ ट्रायंगल अनदर कोणता ADCचं पण हाईट ADच आहे. ADC इक्वल टू हाईट सेम मग त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या इक्वल. मग ABCचा बेस काय होईल BC बिगर ट्रायंगल हाईट इक्वल आहे मग त्याच्या बेसच्या करस्पॉन्डिंग प्रपोर्शनल रेशो इक्वल रेशोमध्ये असणार. ABCचा बेस BC आणि ADCचा बेस कोणता आहे मग DC. हे फायनल आन्सर झालं. हे थर्डवाला अंडरस्टँड. एवढं व्यवस्थित लिहायचं आहे. मी फोर्थ सांगतो. ओके समजलं ना. पहा मित्रांनो लास्ट फोर्थ पाहतोय आपण ADC मध्ये पहा बरं ADC याचा बेस कोणता आहे DC आणि हाईट कोणती आहे AD समजा. ओके आणि PQC याचा बेस QC आणि हाईट PQ आहे. म्हणजे बेसही इक्वल नाही आणि हाईटही इक्वल नाही. याच्या वेळेस अशा वेळी आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी यूज करायची. कोणती फर्स्ट प्रॉपर्टी आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिली होती. काय पहा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो इक्वल असतो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द कोणासोबत असतो तो रेशो इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स of their basis and corresponding heights. Basis and corresponding heights. लक्षात घ्या. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स मीन्स ADC एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल टू. आता ह्याचा जो एरिया आहे हा इक्वल असतो कोणाच्या रेशिओच्या प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस. मग ADCचा बेस कोणता आहे DC अँड करस्पॉन्डिंग हाईट्स आणि याची करस्पॉन्डिंग हाईट कोणती आहे DC इंटू AD. ओके DC इंटू AD ABCच्या बाबतीत ADCची हाईट अबाउट ADC बेस DC अँड हाईट इज AD आणि आफ्टर दॅट अबाउट PQC एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू व्हॉट इज बेस BC बेस इज QC
QC into height. What is height? PQ. So this is last and final answer of the fourth. Understand? You must. तुम्ही लक्षात घ्यायलाच पाहिजे ते. लक्षात येतच असं व्यवस्थित प्रॉपर्टीज तुम्हाला समजून दिलेल्या आहेत. व्यवस्थित समजून घ्यायचं आणि समजून घेतल्यानंतर लिहायचं. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबायचं.